एकाएकीच वातावरण तापलं, एकाएकीच हिंसाचार उफाळला आणि यानंतर आज तणावपूर्ण शांतता दिसतेय। दंगलखोरांनी केलेल्या तोडफोडीमध्ये भरपूर नुकसान झालंय। नागपूरमधल्या 5 भागातली ही दृश्य आपण पाहू शकताय। बाईक, कार, जेसीबी, घरांची तोडफोड कशी झाली आहे ते यातून दिसून येत आहे। तर भालदापुरा, महाल, शिर्के गल्ली, रुईकर मार्ग आणि हंसापुरी मार्ग या 5 ठिकाणी खरं तर या दंगलीचे पडसाद उमटले। तर या सगळ्या हिंसाचारानंतर नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सध्या इथे तणावपूर्ण शांतता आहे। प्रभावित परिसरातील रस्ते सुद्धा बंद करण्याचे आदेश नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंग यांनी दिले। जे पुढील सूचना मिळेपर्यंत बंदच राहणार आहे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंधही लागू राहतील। तर या आदेशाचं उल्लंघन जे करतील त्या सगळ्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कारवाई होईल असाही इशारा पोलिसांनी दिला। तर नागपुरात सध्याची नेमकी परिस्थिती कशी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। पोलिसांचं रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं आणि ज्यात 50 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलंय। महाल परिसरासह अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तर नागपूरमध्ये सर्वच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सध्या पाहायला मिळतोय। सोशल मीडियावरती आक्षेपार्ह मजकूर जे पसरवतील त्यांच्यावरती सुद्धा करडी नजर पोलिसांची असणार आहे आणि कारवाई केली जाणार आहे। तर सध्याच्या सगळ्या परिस्थितीवरती आपण पाहतोय पोलिसांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। पाहूयात पोलीस काय म्हणाले। देखिए आरोप लगा रहे होंगे, परंतु आप अगर देखेंगे कि जिस तरह से वहाँ पे हमारी पुलिस थी शुरू से, किसी को कोई नुकसान नहीं हुआ है फिजिकली। अगर हम देखते हैं तो इसमें इनफैक्ट पुलिस बिल्कुल आगे थी हर एक उसमें, इसीलिए 33 हमारे पुलिस ऑफिसर्स उसमें इंजर्ड हुए हैं और पुलिस ने बहुत अच्छे से काम किया, ऐसा मुझे लगता है, मेरा मानना है, क्योंकि ये मिक्स लोकेलिटी है और वहाँ पे कंस्ट्रक्शन का काम चल रहा था। तो उसमें 2025 नुसार भारतीय न्याय संहिता 299, 37(1) व 3 सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला। दुपारी 3:09 हा गुन्हा दाखल झाला। यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर झाली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। अत्तरोळमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला। याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला। यापूर्वी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं। त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली। एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले। त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे। या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली। 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता। तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला। या घटनेत एक क्रेन, 2 जेसीबी व काही 4 चाकी वाहने ही जाळण्यात आली। या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत। त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। एकूण 5 नागरिक जखमी झालेले आहेत। तिघांना उपचार करून सोडले आहेत। 2 रुग्णालयात आहेत, यातला एक आयसीयूत आहे। एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। तहसील पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। असे एकूण 5 गुन्हे आहेत। 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी
लागू करण्यात आलेली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी. या तहसील कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबाडा, यशोधरानगर, कपिलनगर या ठाण्यांचा समावेश आहे. SRPFच्या 5 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व CP, SP यांची VC घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती, पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे. याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले. शस्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत. वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे. 3 DCP लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका DCPवर तर थेट कुऱ्हाडी वार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे. अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते, अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं, शांतता राखणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मी नागपुरातली जनता असेल, महाराष्ट्रातली जनता असेल, या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. कोणीही संयम सोडू नये. आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल, एकमेकाच्या प्रति आदरभाव कसा राखता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा, अशा प्रकारची या निमित्ताने मी अपील करतो. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः, म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये, खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे. या ठिकाणची कायदा सुव्यवस्था, इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललोय त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल. आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता, शांतता राखण्याकरता मी आवाहन करतो. आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला, त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल, हे देखील या निमित्ताने मी सांगतो. झालं आता काय खोतकरजी काय अध्यक्ष मी दिले, अध्यक्ष लिखित दिले. अध्यक्ष महोदय, आज अध्यक्ष महोदय मी एका गंभीर विषयाकडे सभागृहाचं आणि आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानाच्या घटना, जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या घटना वारंवार या ठिकाणी लक्षात निदर्शनास येऊ लागल्या. काल जालना शहराच्या कन्हानगर भागामध्ये या ठिकाणी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. छत्रपती संभाजी महाराजांचा मी व्हिडिओ माननीय मुख्यमंत्री महोदयाला आणि उपमुख्यमंत्री महोदयाला दाखवला.
छत्रपती संभाजी महाराजांचं पोस्टर्स पुतळा जाणीवपूर्वक काही तरुणांनी काढून अपमान करण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महाराज. आणि मला पूर्ण माहिती आहे अध्यक्ष महाराज, हे काढण्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी एका माजी तिथल्या एकंदरीतच आपण पाहतोय की विधानसभेमध्ये आता मुख्यमंत्री फडणवीसांनी निवेदन दिलंय. नागपूरमध्ये जी घटना झाली त्या संदर्भात निवेदन दिलं. अतिशय विस्तृत माहिती त्यांनी दिली आहे की एक ट्रॉली भरून दगड सापडले असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. अनेक वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आणि सोबतच कुणीही संयम सोडू नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी जनतेला केलेलं आहे. तर औरंगजेब कबरीचा वाद चांगलाच पेटलाय. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधारी आणि विरोधक हे थेट आमने सामने आले होते. सत्ताधारी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी मागणी करत होते, तर विरोधक नितेश राणेंवरती कारवाईसाठी आक्रमक झाले होते. कशाला पाहिजे कबर आपल्या मातीवरती, औरंगजेब थडग्याला मदत करणाऱ्याचा धिक्कार असो, अशा घोषणा देखील यावेळी सत्ताधारी आमदारांनी दिल्या. मदत करत असतील, या थडग्याला जर मदत करत असतील, तर अशा देशद्रोही या हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही. अरे ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजाला यांनी छळ करून मारलं, अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही. हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं. यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा बाप आहे बाप. विधानसभेत सत्ताधारी आक्रमक झाले तर दुसरीकडे विरोधक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. खासदार संजय राऊतांनी तर थेट काही प्रश्न उपस्थित केलेत. नागपुरात दंगल पेटवणारे कोण आणि त्यांना प्रेरणा कुणाची होती असा सवालच संजय राऊतांनी विचारलाय. राज्यात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय. तसंच केंद्र आणि राज्यात तुमचं सरकार आहे, मग कबर उद्ध्वस्त करून दाखवा असं आव्हान सुद्धा त्यांनी भाजपला दिलंय. दंगल पेटवणारे कोण आहेत, त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत. होळीसारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या. उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक. आणि काल औरंगजेबाची ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवत आहेत या राज्यामध्ये. सरकार तुमचं आहे ना, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, दंगली कशाला करताय. सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी. मोहनराव भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या 4 लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि आतमध्ये जावं. त्यांनी कुठे जी काय कबर असेल ती विलन संपवला की हिरो आपोआप संपतो. त्याच्यामुळे व्हिलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं, ही बहुतेक ह्यांचं एक भूमिका दिसते. औरंगजेबाच्या कबरीवरून सामाजिक वातावरण तर तापलंय, मात्र दुसरीकडे राजकीय वातावरण सुद्धा पेटलंय आणि त्याचे पडसाद आता येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा उमटताना दिसतील. प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास राज्यभरातील बातम्या ज्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. सोमवारी रात्री मध्य नागपुरातील महाल परिसरात 2 गटात दंगल पेटली होती आणि त्यानंतर आता नागपूरमधील तणावपूर्ण शांतता असून या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि आतापर्यंत तब्बल 50 जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरती आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवर सुद्धा नागपूर पोलिसांची करडी नजर आहे. महाल भागात हिंसाचार उफाळल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आलंय. सायबर पोलिसांकडून सोशल मीडिया अकाउंट्सवरती सुद्धा नजर ठेवली जाते, त्यांचा तपास केला जातोय. आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पोस्ट करणारे 55 सोशल मीडिया अकाउंट्स पोलिसांच्या रडारवरती आहेत. नागपूर महालमध्ये शाळा कॉलेज आज बंद राहणार आहे. महाल परिसरातील रस्तेही आज बंद करण्यात येणार आहेत. महाल परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि म्हणून गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे. नागपूर दंगल प्रकरणी 3 DCP काल रात्री गंभीर जखमी झाले.
निकेतन कदम यांच्या हातावरती वार झाल्यानं ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर डीसीपी शशिकांत सातव यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या आदेशानंतर नागपूरमधील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली तहसील, लाकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा तसंच यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागांचा समावेश आहे. नागपूर घटनेचे संसदीय अर्थसंकल्पात सुद्धा पडसाद उमटलाय. नागपूर घटनेवरती चर्चा करण्यासाठी खासदार रेणुका चौधरी यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस आली. अचानक एका मोठ्या जमावानं हल्ला केला, एकच गोंधळ उडाला. पोलिसांची संख्याही कमी होती, त्यामुळे पोलिसही आमच्या घरी लपले अशी प्रतिक्रिया नागपूरच्या एका रहिवाशाने दिली आहे. जर तहसील पोलीस स्टेशनच्या पीआयनी वेळेवर कुमकपूर्वक होतं, कारण दंगल करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, दोषींवरती कडक कारवाई करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. नागपूर दंगल प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह काही आमदार आज घटनास्थळी पाहणी करणार आहेत. दरम्यान काल उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक झाली आणि या बैठकीत दोषींवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवरती निशाणा साधलाय. नागपुरात हिंसाचार राज्याच्या गृह विभागाचं अपयश दर्शवतंय. हिंसाचार दुर्दैवी आणि अन्यायी असल्याचं सांगून सपकाळ यांनी विदर्भातील सर्वात मोठ्या शहरातील लोकांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन केलंय. नागपूर दंगलीवरून माजी आमदार बच्चू कडूंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांच्या घरात दंगल होत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे असं कडू म्हणाले. तर दंगलखोरांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणीही कडूंनी केली आहे. नागपूरचा दंगा हा कुठेतरी पूर्वनियोजित कट होता. पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही, त्यामुळेच हिंसाचार झाला असा संशयच मुधोजी राजेंनी व्यक्त केलाय. का डोळे काढले, का चामडी सोलली, काय सोललंय? आणि म्हणून हे आमचं सरकार जे आहे, तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून, प्रशासक म्हणून यांच्याशी करताय. काय करताय? तुमचं काय चाललंय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे. या ठिकाणी माफी मागितली पाहिजे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य हे औरंगजेबाचं समर्थन करतायत, एका देशद्रोहाचं समर्थन करतायत. म्हणजे तेही देशद्रोही आहेत. त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खटला दाखल करावा का? आम्ही दाखल करावा का? आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे. म्हणून 2.5 वर्षात आम्ही जे काम केलं, एकीकडे तुम्ही सगळं बंद केलं होतं, आम्ही सुरू केलं, लोकाभिमुख योजना केल्या, या ठिकाणी विकासाला चालना दिली. अरे आमचं आम्ही बघून घेऊ ना, तुम्ही 208 नंबर. आणि म्हणून शांत राहा. आम्ही एकच सांगतो, हे शिवाजी महाराजांच्या
आदर्शावर चालणारं हे सरकार आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच नाना ऐका, तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री महोदयाचा अपमान केला. मुख्यमंत्री महोदयानं औरंगजेबाची उपमा दिली. जो देशद्रोही औरंगजेब, देशद्रोह ज्याने आपल्या राज्यावर चाल करून आला, त्याला माफ केलं जाणार नाही. एक बाहेर गेलाय इथला, तो बाहेर आहे, मग तो बाहेरही फिरणार नाही. आणि म्हणून सांगतो आपल्याला बोलताना तारतम्य बाळगून बोलायला सांगा. अरे तुम्ही ब्रिटिशांनी आक्रमण केलं, ब्रिटिशांच्या देखील खानाखुणा पुसून टाकल्या. स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून टाकलं पाहिजे होतं हे सगळं, पण मतांच्या लाचारीसाठी हे तुम्ही ठेवलं आणि म्हणून तोच आज कलंक लागला या महाराष्ट्राला. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, अध्यक्ष महोदय, ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय, निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, कायदा हातात घेतलेला आहे, कायद्याचं राज्य आहे, ज्यांनी कायदा हातात घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशा प्रकारची भावना आणि भूमिका सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे इथून पुढे औरंग्याचं समर्थन, औरंग्याचं उदात्तीकरण कुणी खपून घेणार नाही. अरे याकूब मेमन, त्याचं उदात्तीकरण तुम्ही केलं. इथं बॉम्बस्फोटचा आरोपी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले मतांसाठी. कुठं फेडणार हे पाप? आणि म्हणून मी आपल्याला, तुम्हाला लोकांनी जागा दाखवली आहे, तुम्हाला विरोधी पक्ष नेते एवढे पण जागा आल्या नाहीत. याचं कारण तेच की तुम्ही जे काय करताय आणि आम्ही जे करतोय, लोकांनी ठरवून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. म्हणून लोकांसाठी आम्ही काम करतोय, जनतेसाठी आम्ही काम करणार. आणि या महाराष्ट्रातल्या सर्व समाज, जाती, धर्माचे लोक यांना देखील आम्ही एक समान मानून आम्ही त्यांच्या विकासासाठी पुढे चाललोय. आणि म्हणून नाना, तुम्ही मनातून खुश होत असाल, पण ठीक आहे. आणि म्हणून हा विषय गंभीर आहे. आणि एवढंच मी सांगतो, या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा आमचे महापुरुष यांचा अपमान बिलकुल खपून घेतला जाणार नाही. आता पुढे जाऊया. लिंग या माननीय मुख्यमंत्री, काय करायचंय? मी देतोय, ऐका, थांबा. मी लेंग नंतर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सगळ्यांना जेवढे माझ्याकडे आले त्यांना देतो. कलम 394 च्या पोट कलम 2 अन्वये महाराष्ट्र पाटबंधारे वित्तीय कंपनी मर्यादित यांचा सन 2012-13च्या वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. तर एकंदरीतच फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापलेत आणि त्यांनी माफी मागावी अशीच त्यांनी भर विधानसभेमध्ये मागणी केलेली आहे आणि आदेशच दिला. जणू काय पाहावं लागेल नेमकं आता ते माफी मागतात का